बोर्डाचे खेळ, बुद्धिमत्तेचे इन पर्टिक्युलर, आणि राजकारण यांच्यामध्ये काही संबंध आहे हे माहिती असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे की युद्ध आणि विशेषतः स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो आपण, डिप्लोमसी म्हणतो, ते सुद्धा असे खेळता येतील म्हणून लोकांनी तयार केले पट. आपल्याकडे चतुरंग आहे ना, तो काहीसा असाच प्रकार होता. म्हणजे कुठेतरी युद्धाचा आणि या स्पर्धेचा संबंध आहे, या संघर्षाचा संबंध आहे. आत्ता जे चाललेले आहेत ते कुठेतरी विज्ञानाशी संबंधित आहे. आणि मी आत्ता आपणाशी बोलणार आहे याच्यानंतर बरेच दिवस, त्याचाही संबंध विज्ञानाशी आणि अर्थात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने येणार आहे. तत्त्वज्ञान हा मुख्यत्वे करून मेथोडॉलॉजीचा अभ्यास आहे. त्यामुळं तुम्ही जर तत्त्वज्ञान शिकलात तर तुम्हाला इतर कुठलाही विषय समजून घ्यायला सोपं जातं इतरांच्या पेक्षा. ती एक वेगळीच बॅकग्राऊंड असते, ती एक मेथड असते. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन वाया नेवासा या दिंडीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या म्हणजे पहिल्याच एपिसोडमध्ये या उपमालिकेच्या मी काही गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या आणि त्याच्यानंतर हेनरी किसेंजर यांच्याकडे आलो. आता याही एपिसोडमध्ये थोडं तसंच करणार आहे. त्याचं कारण वैश्विकता ही गोष्ट महाराष्ट्र धर्माच्या अंतर्गत मी कशी आत्मसात केली परंपरेने हे मी तुम्हाला सांगितलं. पण ते नुसतं वृत्तीनं असून चालणार नाही, परंपरेने असून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक काही विशिष्ट प्रकारचा अभ्यास करावा लागेल, एक ट्रेनिंग घ्यावं लागेल. तर तोही एक आपण योगायोगाचा भाग समजूयात गडीवर. मी तत्त्वज्ञान विषयात MA करण्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. आपल्याला मला वाटतं मागेही सांगितलं असेल. आणि तिथे जे विषय मला काही शिकायला मिळाले त्याच्यामधला एक विषय होता विज्ञानाचे तत्त्वज्ञान. आणि नंतर पुढे मी काही वर्ष अहमदनगर इथल्या न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली आणि त्यानंतर विद्यापीठामध्ये आलो. ते कशासाठी आलो तर तिथे मला विज्ञानाचे तत्त्वज्ञान हा विषय शिकवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी नोकरी मिळाली. तिथे प्राध्यापक झालो मी. आणि त्याच्यानंतरची माझी सगळी विद्यापीठातली कारकीर्द त्या विषयाच्या अनुषंगानेच घडली. तर हे तुम्हाला मी मुद्दाम का सांगतो की आत्ता जे चाललेले आहेत ते कुठेतरी विज्ञानाशी संबंधित आहे. आणि मी आत्ता आपणाशी बोलणार आहे याच्यानंतर बरेच दिवस, त्याचाही संबंध विज्ञानाशी आणि अर्थात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून किंवा त्या अनुषंगाने येणार आहे. आता तिथे हा जो विषय मी शिकवला तर त्यावेळेला पुणे विद्यापीठात ह्या विषयाचं फार महत्त्व होतं. आणि प्रोफेसर सुंदरराजन हे जागतिक कीर्तीचे विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक तिथे होते, मला सिनियर अर्थात. आणि इतर सुद्धा म्हणजे प्रोफेसर सुरेंद्र बारलिंगे, प्रोफेसर मोरेश्वर मराठे हे अतिशय ज्यांना जायंट्स म्हणू शकतो आपण त्यांच्या क्षेत्रातल्या, अशा लोकांच्या हाताखाली मला शिकायची संधी मिळाली. आणि तो विषय इतका महत्त्वाचा ठरला की पुढे मुंबई IIT पवई आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक करार करून पुणे विद्यापीठाने एका अंतर्गत सेंटरची स्थापना केली. आणि त्या सेंटरचं नाव सेंटर फॉर हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सायन्स. आमचं डिपार्टमेंट, आमचं विद्यापीठ हे फिलॉसॉफी ऑफ सायन्सचं एक जागतिक सेंटर बनावं अशी त्याच्या पाठीमागची कल्पना होती. आणि विशेषतः त्या काळामध्ये प्रोफेसर अशोक कोळसकर हे कुलगुरू होते. ते जैव तंत्रज्ञानाचे विशेष अभ्यासक तर होते, परंतु त्यांना एक विजन होती. त्या विजनमुळं त्यांनी आमच्या या उपक्रमाला फार मनापासून पाठिंबा दिला. ती स्थापन झाली, अर्थात त्याचा मीच मुख्य होतो. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की काही महत्त्वाचे उपक्रम आम्ही किती केले असतील की शालेय शिक्षणामध्ये विज्ञान कसं असलं शिकवलं गेलं पाहिजे. तर आम्ही आउटरीच केलं थेट पुण्याच्या शाळांमधले, हायस्कूलमधले शिक्षक. आणि दुसऱ्या बाजूला ही मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की मला वाटतं त्यावेळेला आईन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताला काही वर्ष वगैरे झालेली होती, विशिष्ट वर्ष झाली होती. आणि त्यामुळं ते साजरं करायला पाहिजे, परंतु साजरा करायचा म्हणजे काय उत्सव नव्हे, काहीतरी अकॅडमिकली. तेव्हा त्या सिद्धांतावरती आम्ही जवळजवळ 10 व्याख्यानं आमच्या सेंटरच्या वतीनं आणि IIT मुंबईमधले एक प्राध्यापक आम्ही इथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून बोलवले, गुप्ता म्हणून. ते जॉईन झाले इथे, त्यांनी काम केलं विद्यापीठात आमच्या डिपार्टमेंटला. तर हे उपक्रम केले आम्ही त्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे.
आणि त्याच वेळेला नेमकं माझ्याकडे आणखीन एक चार्ज कोळसकरांच्यामुळे आला, आणि तो म्हणजे सेंटर फॉर सोशल सायन्सेस, एक आंतरविद्याशाखीय अशा प्रकारचं सेंटर त्यांनी स्थापन केलं होतं आमच्या विद्यापीठामध्ये. त्यामुळे मला या सगळ्या म्हणजे सामाजिक शास्त्र, नैसर्गिक विज्ञान या सगळ्यांचा एक जवळून परिचय, बऱ्यापैकी अभ्यास शिकण्याच्या निमित्तानं, शिकवण्याच्या निमित्तानं, PhDचा मार्गदर्शक, MPhilचा मार्गदर्शक या निमित्ताने झाला. आणि हे बरेचसे प्रश्न मला त्याच काळामध्ये, विशेषतः मेथॉडॉलॉजी ज्याला म्हणतो ना आपण, की लोकांची तत्वज्ञानाबद्दल अनेक गैरसमज आहेत, परंतु एक लक्षात घ्या की तत्वज्ञान हा मुख्यत्वे करून मेथॉडॉलॉजीचा अभ्यास आहे. त्यामुळं तुम्ही जर तत्वज्ञान शिकलात तर तुम्हाला इतर कुठलाही विषय समजून घ्यायला सोपं जातं इतरांच्या पेक्षा. ती एक वेगळीच बॅकग्राऊंड असते, ती एक मेथड असते. असो, तर हे मी तुम्हाला काय सांगितलं की कशा पद्धतीने मला हे सगळं जमवता येतं किंवा जमवलं मी. आणि त्या काळात विद्यापीठामध्ये मोठमोठे लोक होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रोफेसर राम बापट आणि प्रोफेसर धनाग्रे, काही वर्षे प्रोफेसर यदी फडके सुद्धा पुणे विद्यापीठामध्ये होते. आणि माझ्या पिढीतले चांगले लोक अत्यंत, ज्यांच्याशी आमची नेहमी चर्चा व्हायची, त्यातले दोघं आत्ता नाही आहेत, म्हणजे यशवंत सुमंत आणि राजेंद्र होरा, ही मंडळी नाहीच आता. पण राजा दीक्षित तिथे होते, पळशीकर तिथे होते. तर ही सगळी मंडळी नेहमीच्या चर्चेमध्ये, गप्पामध्ये, आमच्या चर्चा गप्पा बहुतेक अकॅडमिकच असायच्या वगैरे वगैरे. तर या पद्धतीने मला एक किमान ज्याला म्हणतो आपण बॅकग्राऊंड, अशा प्रकारच्या विषयाची चर्चा करण्याची, त्याला फार तर तुम्ही अधिकार म्हणा, तो मिळाला. म्हणून हे फक्त परंपरेतनं आला असं अशातला मुद्दा नाही. परंपरेने ती एक वृत्ती दिली जी महत्वाची आहे, आणि त्या वृत्तीला घेऊन पुढे काय करायचं हे मला या प्रकारच्या अभ्यासामुळे वगैरे वगैरे शक्य झालं. म्हणून आपण या विषयाकडे आत्ता जगाच्या संदर्भात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात वळालेलो आहोत, आणि त्या संबंधी आपल्याला महत्त्वाचं विवेचन करायचं आहे. आणि त्या विवेचनासाठी एक आधार ज्याला म्हणतो आपण, टेक ऑफ पॉईंट, तो अर्थात हेनरी किसिंजर यांचा आहे. तेव्हा त्यांच्या संबंधीचं विवेचन येणारच, त्या अनुषंगाने इतर विवेचनं येणार. आता आपण हेनरी किसिंजर कुठल्या तरी एका परिषदेमध्ये गेले आणि तिथे त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचं महत्त्व समजलं, असं एक विधान केलं. आता काय प्रसंग होता तो, की तिथे या विषयाची चर्चा चालू असताना हस्तबीसने एका नवीन प्रोजेक्टची माहिती दिली. आणि ते प्रोजेक्ट म्हणजे अर्थात अल्फागो, गुगलच्या अंतर्गत डीप माइंडच्या माध्यमातून त्यांनी तो प्रयोग सुरू केला होता. अतिशय महत्वाचा मुद्दा होता. एक ब्रेक थ्रू ज्याला म्हणतो आपण AI मध्ये, तो त्याच्यामुळं मिळणार होता. आणि त्यासाठी चांगले चांगले लोक आणखीन होते. म्हणजे आता स्वतः हस्तबीसचं नाव सांगितलं, एरिक स्मिथ तिथे होते त्या काळामध्ये. त्या काळामध्ये तिथे हिंटन सुद्धा होते, नंतर जे बाहेर पडले वगैरे वगैरे. तर हे असे मोठे लोक, आणि त्यांच्यातनं ही चर्चा झाली, आणि त्याच्यामुळं त्यांना हे असं वाटलं की आपल्याला आता AIचा अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे खेळाला किती महत्व आहे. आपल्याकडे एक हिंदी सिनेमा होता, खेल खेलमे, आणि आपण खेळात म्हणजे तेवढं गंभीरपणे घेत नाही ना, पण खरोखर खेळातनं काय काय निष्पन्न होऊ शकतं हे फार महत्वाचं आहे. आणि तो तिथला खेळ, आता तो बैठा खेळ होता, अर्थात बुद्धीने खेळला जाणारा खेळ होता. त्याचं नाव गो. चीनमध्ये निर्माण झालेला, आणि चीनच्या प्रभाव क्षेत्रामधले देश म्हणजे कोरिया, जपान वगैरे वगैरे या देशामध्ये खेळला जाणारा असा तो एक खेळ आहे. आता ह्याची जाणीव, आता आपल्याला सगळ्या जगात प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे कोणता, तर बुद्धिबळ हे सगळ्यांना माहिती आहे, चेस. तर ते चेस आपल्याला एक बुद्धीला आव्हान वाटतं. लक्षात घ्या, बुद्धिबळपटू म्हणजे आपल्याला कोणतरी फार मोठा वगैरे वगैरे बुद्धिमान माणूस वाटतो, आणि ते खरंच असतं ना एका अर्थाने. पण बुद्धिबळ आणि गो यांची जर तुलना करायची झाली तर मी तुम्हाला एका शब्दात सांगेन, तुलना करूच नाही. इतका गो हा बुद्धिबळाच्या पुढचा खेळ आहे. आणि ह्याची जाणीव फार पूर्वीपासून लोकांना, म्हणजे एक प्रसिद्ध गणित तज्ज्ञ होते, त्यांचं नाव IJ गुड. तर या गुड साहेबांनी एक फार महत्वाचं विधान केलेलं आहे या खेळासंबंधी. ते 1965 सालची गोष्ट आहे हे विधान. म्हणजे ते म्हणतायत की गो ऑन ए कॉम्प्युटर, म्हणजे तेव्हा कॉम्प्युटरची सुरुवात झाली होती, आणि त्यांना वाटलं की कॉम्प्युटरवरती गो खेळता येईल का, म्हणून त्यांनीच प्रश्न उपस्थित केला. 1965ची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. गो ऑन ए कॉम्प्युटर, in order to program a computer to play a reasonable game of Go rather than merely a legal game. लीगल गेम म्हणजे कायद्याचा संबंध नाही, नियम देतो आपण, फीड करतो वगैरे, त्याच्यातून ती गेम खेळतो आपण, अल्गोरिथमचा तो एक भाग होतो.
इट इज नेसेसरी टू फॉर्म्युलाइज द प्रिन्सिपल्स ऑफ गुड स्ट्रॅटेजी ऑर टू डिझाईन अ लर्निंग प्रोग्राम. नुसते नियम देऊन चालणार नाही, आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहिलं पाहिजे या गोष्टीकडे, म्हणजे गोच्या संदर्भामध्ये. कारण दी प्रिन्सिपल्स आर मोर क्वालिटेटिव्ह अँड मिस्टिरियस दॅन इन चेस. फार महत्वाचा मुद्दा आहे. क्वालिटेटिव्ह समजलं तुम्हाला, पण मिस्टिरियस म्हणजे, आणि हे नंतरच्या काळात गो खेळणाऱ्या लोकांनी, म्हणजे आता ज्याचा पराभव केला पहिल्यांदा ली सेडॉलनी, ते मान्य केले. ते नियम त्याला फीड करणारे, म्हणजे डिझाईन करणारे जे कोणी होते हस्तबीस सारखे, त्यांनी मान्य केले की कुठल्या तरी पॉईंटला ते मिस्टेरियस होतं. तिथे इंट्युएशन येतं, नुसत्या नियमाची कसरत होत नाही ती. तिथे एरवीचा कॉम्प्युटर आणि तुम्हाला इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पुढचा टप्पा, मग त्याचंही कारण आहेत, त्याचंही स्पष्टीकरण आपण करूयात पुढे. तर ते सांगितलेलं आहे. म्हणून ते काय म्हणतात, गुड दी प्रिन्सिपल्स आर मोर क्वालिटेटिव्ह अँड मिस्टेरियस दॅन इन चेस अँड डिपेंड मोर ऑन जजमेंट. रिझन आणि जजमेंट महत्वाचा मुद्दा आहे. हा शब्द विशेष वापरला त्यांनी. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात शक्यतो रिझनचाच वापर, खरं तर रिझन शब्द वापरत नाहीत लोक, इंटेलिजन्स शब्द वापरतात. इथे त्यांनी ठरवून शब्द वापरला जजमेंट. म्हणजे आठवण कोणाची होते माहिती तुम्हाला, जिथे पूर्णपणे नियमाने काही गोष्टी करणं शक्य आहेत तिथे रिझन. म्हणून इमॅन्युअल कांट, ज्यांचा संदर्भ आपल्याला पुढे घ्यावा लागणार आहे, म्हणजे किसिंजर वगैरेच्या संदर्भात, की एकूणच जागतिक संदर्भामध्ये घ्यावं लागणार आहे. तर त्यांनी एक क्रिटिक ज्याला म्हणतो आपण, ते लिहिलं. दोन त्यांची क्रिटिक्स आहेत. एक म्हणजे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन आणि दुसरं क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन, आणि तिसरं क्रिटिक ऑफ जजमेंट. म्हणजे जेव्हा आपण जजमेंटच्या तिथे येतो तेव्हा नुसतं लॉजिकली काम होत नाही, ते लक्षात घ्या मुद्दा. काही एक वेगळं असतं, तिथे कुठेतरी इंट्युशनचा संबंध येतो, असा मला वाटतं त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि हेच नेमकं सुचवायचे गुडना, की त्यांनी तिथे शब्द वापरला जजमेंट. ते त्याच्यानंतर ते म्हणतात, सो आय थिंक इट विल बी इवन मोर डिफिकल्ट टू प्रोग्राम अ कॉम्प्युटर टू प्ले अ रिझनेबल गेम ऑफ गो दॅन ऑफ चेस. अगदी बरोबर आहे, नक्कीच अवघड होतं ते. आणि अगदी ज्याला पहिल्यांदा हरवलं ना, त्यांनाही ही कल्पना होती की कधी ना कधी होणार आहे. म्हणजे स्वतः मी यांची गोष्ट सांगतोय तुम्हाला, लीची गोष्ट सांगतोय, की कधीतरी कॉम्प्युटरमध्ये, म्हणजे एआयच्या संदर्भामध्ये तू बोलतायत ते, अर्थात कॉम्प्युटरचा शब्द वेगळा झाला तिथे, हे करता येईल, होईल, पण इतक्यात नाही होणार असं त्यांना वाटत होतं. म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा फार लवकर घडलं. हा तो एक 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 भाग आहे. म्हणून मी मुद्दाम सांगितलं की गो हा बुद्धिबळापेक्षा किती वेगळा आहे. आता बुद्धिबळामध्ये माणसाचा पराभव जो झाला मशीनच्या साह्याने, म्हणजेच तिथे आता मुद्दा आला, तेव्हा कॉम्प्युटर शब्द जास्त प्रचलित होता. तो कधी, ती गोष्ट आहे 1997ची. आणि तो खेळाडू कोणता आपल्याला माहिती आहे, गॅरी कास्परॉव. आता हा गॅरी कास्परॉव चॅम्पियन संपूर्ण जगामध्ये जगज्जेता असलेला, तर तिथे पहिल्यांदा त्याचा पराभव झाला. त्याला नक्की धक्का बसला, अनेकांना धक्का बसला. आणि कास्परॉवचं तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला, इथे परत तोच मुद्दा आहे की एक सांगावं लागेल तुम्हाला, तिथे आपण जेव्हा गुगल डीप माइंड वगैरेची गोष्ट करतो हसबीसच्या संदर्भात, इथे मात्र आपल्याला वेगळी कंपनी आहे. ती कंपनी कोणती, त्या कंपनीचं नाव IBM, डीप ब्ल्यू. आणि त्याच्याबरोबर कास्परॉव खेळला. आणि खेळल्यानंतर 5 साधारणपणे असाव्यात गेम्स किंवा डाव. तर त्याला वाटलं की आपण जिंकू, म्हणजे जे काय असतील ते, कॉन्फिडन्स होता त्याला. तर त्याच्यात त्याचा झाला पराभव. आणि पराभव झाल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया, त्याला हे प्रचंड अनपेक्षित होतं, त्याला धक्का बसला, त्याला दुःख झालं, तो हादरून गेला, अंतर्बाह्य अस्वस्थ झाला. आणि त्या धक्क्यातून सावरता सावरता त्याला असं वाटलं की आपली फसवणूक केली गेलेली आहे. या IBM नावाच्या ज्या एका काय म्हणत त्याला आपण, कंपनी म्हणा किंवा काय म्हणा, कॉम्प्युटर ज्यांनी तयार केला हा, असं त्याला वाटलं. मग हळूहळू त्याच्यातून तो सावरला. आता अर्थात त्याचं हे जे म्हणणं आहे ना कारस्थानाचं, ते त्या कंपनीने नाकारलं. मग नंतर हळूहळू तो निवांत झाला, शांत झाला, जागेवरती आला. आणि मग म्हणायला लागला की ग्रेट सायंटिफिक एक्सपेरिमेंट होता तो खेळ, या शतकातल्या शेवटच्या दशकात वगैरे खेळला गेलेला. आणि त्यांनी ते काही प्रमाणात मान्य केलं.
म्हणजे पहिल्यांदा जर म्हणत होतं की फसवलं, नंतर म्हणायला लागलं की नाही तसं काय सांगता येत नाही नेमकं काय झालं ते, कोणास ठाऊक. आणि शेवटच्या टप्प्यावरती म्हणायला लागलं की नाही नाही फसवलं वगैरे नाही, ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि विज्ञानाची तिथपर्यंत प्रगती झालेली आहे. इतकंच नव्हे तर पुढे त्यानं एक त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव डीप थिंकिंग. आणि डीप थिंकिंगचं जे टॅगलाईन म्हणतो आपण त्याला, पुस्तकाच्या नंतर शीर्षकाचाच एक भाग असतो. हल्लीच्या काळात त्याची पद्धत आहे ती काय माहिती का, की व्हेअर मशीन इंटेलिजन्स एंड्स अँड ह्युमन क्रिएटिव्हिटी बिगिन्स. मग त्याला हे सांगायचंय, ते मान्य करून सुद्धा त्याचं म्हणणं असं होतं की नाही नाही माणूस श्रेष्ठच आहे, कुठल्या तरी टप्प्यावरती त्याला एक मर्यादा पडेल या प्रकारच्या मशीन इंटेलिजन्सला, आणि मग आमची क्रिएटिव्हिटी सुरू होईल. पण आम्ही करत नाही याचं कारण आमचा आळस आहे, म्हणजे माणसांचा आळस आहे. तो अजूनही तयार नाहीये त्या मशीनला तेवढं श्रेय द्यायला. माणसंच भारी आहेत, कारण माणसाने निर्माण केलं ना ते. म्हणून तो माणसांना आवाहन करतो की नाही तुम्ही जरा अधिक चपळ व्हा, अधिक स्मार्ट व्हा, आणि नका यंत्रांना तुमच्या डोक्यावरची चढून देऊ वगैरे वगैरे. तर हा तो मुद्दा होता. असो, ह्या नंतरचा भाग झाला. 2006 साली कास्परोव निवृत्त झाला खेळामधून आणि राजकारणात पडला. आणि तो रशियाचं राजकारण लक्षात घ्या, म्हणजे एल्सिन पुतीन नंतरच्या काळात इन पर्टिक्युलर. आता त्या राजकारणात मात्र त्याला अपयश आलं. आता एक खेळाडू लोक आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे, हे राजकारणात पडतात, हे काय आपल्याला नवीन नाही. म्हणजे आता मधल्या काळात आपल्याला म्हणजे असं आपला अझरुद्दीन तो राजकारणात गेला होता, आणखीन कुणी गेला असेल. पण फार पूर्वीच्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगतो मी, माहिती असली पाहिजे. 1920 वगैरेच्या दरम्यान आहे ना, भारतामधला जागतिक कीर्ती लाभलेला क्रिकेटर लेग स्पिनर होता, त्याचं नाव बाळू पानवलकर. आणि पानवलकर बंधू होते 4, आणि ते सगळे उत्तम खेळाडू होते. विठ्ठल म्हणजे विठ्ठल पानवलकर, की जे स्वतः कॅप्टन झाल्यानंतर हिंदू टीमचे, आणि ज्यांच्या काळात ती टीम जिंकली, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये क्रिकेट असा खेळला जायचा. हिंदूची टीम असायची, मुसलमानांची असायची, नंतर पारशी लोकांची असायची वगैरे वगैरे. तो वेगळा जमाना होता. तर त्या बाळू पानवलकरांना काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उभं केलं होतं. वेगळा मुद्दा आहे. म्हणजे खेळाडू लोक जातात, अर्थात हा खेळ वेगळ्या प्रकारचा आहे. हा खेळ बुद्धीचा मानला जातो, तो फिजिकल कौशल्याचा जास्त खेळ होता. पण खेळ, आणि त्यातल्या त्यात हा विशेषतः बोर्डावरचे जे खेळ आहेत ना ते फार इंटरेस्टिंग असतात, ज्याच्यामध्ये बुद्धीचा कस लागतो. हा चेस बोर्डावरचा खेळ, पटावरचा खेळ आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आपण जे काही आता या ठिकाणी पाहत होतो तो राजकारणामध्ये अपयशी झाला, पण बोर्डाचे खेळ, बुद्धिमत्तेचे इन पर्टिक्युलर, आणि राजकारण यांच्यामध्ये काही संबंध आहे हे माहिती असल्यामुळं, तुम्हाला माहिती आहे की युद्ध आणि विशेषतः स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो आपण, डिप्लोमसी म्हणतो, ते सुद्धा असे खेळता येतील म्हणून लोकांनी तयार केले पट. आपल्याकडे चतुरंग आहे ना, तो काहीसा असाच तर होता, म्हणजे कुठेतरी युद्धाचा आणि या स्पर्धेचा संबंध आहे, या संघर्षाचा संबंध आहे. आणि लेट मी टेल यू की डिप्लोमसी नावाचा एक खेळ, पटावरचा खेळ, हा पाश्चात्य जगात खेळला जातो. त्याच्यापेक्षा अगोदर एक सिव्हिलायझेशन नावाचा आला होता खेळ. मी त्याच्याबद्दल कधीतरी बोलेन, डिप्लोमसीबद्दल. आणि त्याच्यात काय करतात माहिती का लोक, हे बघा ना, म्हणजे त्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचं राजकारण हे शिकवण्यासाठी सुद्धा टीचिंग एड्स म्हणून केला जातो. मग आता त्याच्यात काय होतं की उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय संबंधाच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, राजकारणाच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत जगाच्या, म्हणजे जसं रिअलिझम, जसं आयडियालिझम वगैरे वगैरे, असे त्या सिद्धांत आहेत ना, की त्या सिद्धांतांप्रमाणे आपल्याला त्यातल्या चाली करायच्या त्या पटावरती. अशा प्रकारचा तो एक खेळ पटावरती म्हणा, किंवा तुम्ही कॉम्प्युटर आणला तर तशा प्रकारचा तो खेळला जातो. आणि हेनरी किसिंजर सुद्धा डिप्लोमसी खेळ खेळायचे. ही ती लिंक तुम्हाला सांगतो मी. म्हणून पहिल्यांदा मी सांगितलं चेसनी सुरुवात झाली, चेसमध्ये आपला कास्परोव त्यांनी काय काय केलं वगैरे ते सांगितलं. आणि आता मला तुम्हाला सांगू द्यात की त्याच्यानंतर आणखीन एक खेळ आला की जिथे परत एकदा संगणकाने म्हणण्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं सर्वश्रेष्ठ खेळाडूचा पराभव केला. ही गोष्ट 2011ची आहे. आणि गो हा त्याच्यानंतरचा भाग आला. आणि इथे सुद्धा पराभव करण्यासाठी जो सरसावला पुढे तो याच IBMचाच होता, IBM वॉटसन.
आणि IBM वॉटसनने कोणाचा पराभव केला आणि कोणत्या खेळामध्ये, तर दुसरा एक महत्त्वाचा खेळ की जो एक थोडासा क्विज टाईप आहे, असा जिथे बुद्धिमत्तेचा कस आहे, त्याचं नाव जिओपार्डी. मग त्यात परत जिओपार्डी, डबल जिओपार्डी वगैरे ते म्हणतात, आपल्याला त्या तपशिलात जायचं कारण नाही. तर हा जिओपार्डी खेळ खेळण्यामध्ये त्या काळात अत्यंत माहीर असणारा, तर या खेळाडूचं नाव केन जिनिंग्स. तर या जिनिंग्सचा पराभव त्या जिओपार्डीमध्ये केला. ही 2011ची गोष्ट आहे आणि ती सुद्धा खूप चर्चेची बाब ठरली जगामध्ये, म्हणजे विशेषतः खेळाडूंच्या जगामध्ये आणि अर्थात AI च्या जगामध्ये. आणि आपण जिथून सुरुवात केली होती यांच्या संदर्भात किसिंजरच्या, ती नंतरची गोष्ट आहे. तर पहिल्यांदा म्हणजे 1997 साली बुद्धिबळात जिंकला AI, ज्यांनी पराभव केला माणसाचा. नंतर 2011 आपण बघणार आहोत आता हा जो जिनिंग्स आहे त्याला हरवलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2016 साली गोमध्ये ली सेडॉलला हरवलं. हे 3 फार महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणजे मी जे म्हणालो ना की खेळ मी असं एवढं सोपं नाही, ते म्हणजे गंभीरपणे घ्यायच्या गोष्टी आहेत. तर खेळांमुळे काही गोष्टी पुढे गेल्या आणि AI एस्टॅब्लिश होण्यासाठी त्यांची मदत झाली. आणि नुसतंच नाही तेवढं, ते मी पुढे सांगणार आहे. म्हणजे युद्धात त्याचा संबंध कसा येतो चीनच्या संदर्भात, इन पर्टिक्युलर गोच्या बाबतीत बोलताना आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणारच आहोत. पण एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची की असं वाटायचं काही कारण नाही की जे खेळाडू मंडळी आहेत ना, त्यांना काही बाकीच्या गोष्टी समजत नाहीत वगैरे वगैरे, तर काही लोकांचा गैरसमज असतो, लक्षात घ्या. तर मला मुद्दाम आपल्याला पुढे सांगायचं की हा केन जिनिंग्स जो होता ना, त्याला जेव्हा हरवलं, म्हणजे आता बघा, प्रतिक्रिया मी तुम्हाला याचीही सांगितली, कास्परोवचीही सांगितली, आणि ती फारशी काय म्हणतो आपण त्याला, प्रशंसनीय वगैरे नाही. म्हणजे त्याच्यात खेळवृत्ती म्हणा किंवा काय असं दिसलं नाही आपल्याला. तो चिडला, त्यांनी आदळापट केली समजा, आणि त्यानं ते कारस्थान मानलं. नंतरच्या काळात त्याला कळलं की असं काही नसतं म्हणून. तसं याच्या बाबतीत नाही आहे. जिनिंग्स हा अत्यंत संयत, शांत, आणि त्याला कळलं बरोबर काय ते. आणि त्यानं अशा काही गोष्टी तेव्हा सूचित केल्या की ज्या कळायला किसिंजरना सुद्धा आणखीन 5 वर्ष जावी लागली, जेव्हा पराभव केला गोमध्ये ली सेडॉलचा एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डिव्हाइसने. असा तो मुद्दा आहे, म्हणून आपल्याला त्याचीही चर्चा करायला पाहिजे, ती आता आपण पुढच्या भागात करू. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काय काय होऊ शकेल या संदर्भात जेव्हा विचार केला किसिंजरने, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एका बाजूला व्यक्ती म्हणून माणसाचा जो आत्मसन्मान असतो, प्रतिष्ठा असते, तिला बाधा येईल. आणि मानवी समाजाचा जर विचार केला ना, तर संघर्ष ज्याला म्हणतो आपण तो वाढू शकतो, युद्ध होऊ शकतात. म्हणजे शांतता कशी नांदवायची हे तर त्याच्या डिप्लोमसीचं हे होतं ना, म्हणजे प्राण होता. मग त्यासाठी त्याने जी मांडणी केली या दोन्ही संदर्भात, त्यात त्याला आधार जर कोणाचा मिळाला असेल तर तो प्रसिद्ध जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युअल कांट याचा. हा स्वतः तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे त्याच्याकडनं हे अपेक्षितच आहे खरं तर. पण जेव्हा त्या जिनिंग्स सारखा एखादा खेळाडू, एखादा काय म्हणतात त्याला, शोमॅन असं म्हटलं तरी चालेल, हे सांगायचा प्रयत्न करतो, सूचित करतो, तेव्हा त्याचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही.